राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आता स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय मंजूर करण्यात आला असून ग्रामविकास विभाग याबाबत पुढील कार्यवाही करणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे स्वीकृत सदस्य नेमण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला. नवीन निर्णयानुसार सुमारे 60 ते 65 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये 5 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाईल. सदस्य संख्या अधिक असल्यास त्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांमध्ये हा निर्णय लागू होईल. सार्वत्रिक निवडणुकांनंतर उर्वरित ठिकाणी ही तरतूद अंमलात आणली जाईल. मोठ्या पंचायत समित्यांमध्ये 2 तर लहान समित्यांमध्ये 1 स्वीकृत सदस्य नेमला जाईल. ज्या पंचायत समित्यांमध्ये केवळ 4 ते 5 निवडून आलेले सदस्य आहेत त्या ठिकाणी किमान 1 स्वीकृत सदस्य ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपालिकांमध्ये लागू असलेल्या पद्धतींच्या धर्तीवरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांचे प्रमाण निश्चित केले जाणार आहेत. तसेच 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमधील अध्यक्ष आणि सभापती निवडीची प्रक्रिया 20 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.